दिव्यांग बांधवांकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर हो मित्र हो, दिव्यांग असतील, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजनेचे लाभार्थी असतील, आपल्या माता विधवा भगिनी असतील, या सर्व बांधवांकरिता, या सर्व लाभार्थ्यांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोड बातमी घेऊन आलेलो आहे. तर मित्रहो, आपण सर्वजण आपल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच व्हिडिओवर विचारत होते, कमेंट बॉक्समध्ये विचारत होते, मेसेंजरमध्ये विचारत होते, व्हॉट्सअपवर सुद्धा विचारत होते की जून महिन्याचे पैसे कधी येतील, अपडेट काय आहे, अपडेट काय आहे, संजय गांधी निराधार योजनेची अपडेट काय आहे. तर सर्व लाभार्थ्यांना, सर्व बांधवांना मी सांगू इच्छित आहे की खऱ्या अर्थाने आजपासून तुमच्या हप्त्याचं, तुमच्या हक्काच्या हप्त्याचं, तुमच्या हक्काच्या अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे. तुमच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता हे पैसे आजच दुपारपासूनच सुरुवात झालेली आहे. हे बघा मित्रांनो, खऱ्या अर्थाने विषय असा आहे की म्हणजे आता आज पाऊस चालू आहे, सध्या लाईन गेलेली होती, लाईन ये जा सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने दुपारपासून माहिती असताना सुद्धा हा व्हिडिओ उशिरा का बनवला आणि तुमच्यापर्यंत उशिरा का पोहोचवला, तर याचं कारण असं आहे की आम्हाला ज्या सूचनांच्या माध्यमातून, ज्या स्रोताच्या, ज्या ठिकाणाच्या माध्यमातून माहिती मिळते, तिथून कुठलीच माहिती अपडेट खऱ्या अर्थाने मिळत नव्हती. एक दोन दिवसात हेच उत्तर मिळत होतं. आपलं एस पोर्टल आहे, तिथे सुद्धा जाऊन पाहिलं तर पहिले 15 तारखेपर्यंत बंद दाखवलं, नंतर 21 तारखेपर्यंत बंद दाखवलं. 21 तारीख झाल्यानंतर आज 23 तारीख झाली. सद्य परिस्थितीमध्ये तेथे तेच नोटिफिकेशन आणि ती सूचना दिसत आहे. त्यामधला काही बदल झालेला नाही, अपडेट झालेला नाहीये, काही नवीन त्यामध्ये आलेलं नाही. आणि पहिली नोटिफिकेशन, पहिला मेसेज जो आहे तो सुद्धा अजून गेलेला नाहीये. परंतु आज म्हणजे खऱ्या अर्थाने सकाळपासून म्हणलं तरी हरकत नाही, खूप साऱ्या म्हणजे लाभार्थ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही बातमी देण्यात आलेली आहे की सर आम्हाला पैसे जमा होत आहे, सर आम्हाला पैसे जमा होणे सुरू झालेले आहे. कोणी व्हॉट्सअप मेसेज करत आहे, व्हॉट्सअप कॉल करत आहे, कोणी कॉल करत आहे, मेसेंजरमध्ये सांगत आहे. प्रहारच्या आपल्या खूप साऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तो मेसेज फैललेला आहे. एवढंच काय, तर माझे जे जुने व्हिडिओ आहेत गेल्या आठवड्याभरातले दिव्यांगांकरिताचे, संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांकरिता, तिथे सुद्धा खूप सारे लाभार्थी स्पष्ट विचारत आहेत की सर काय अपडेट आहे, कारण की खूप सारे लाभार्थी सांगत आहे आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. तर बघा, आता आम्ही तुम्हाला माहिती देतो, ठीक आहे, दूरपर्यंत संबंध असतात, संपर्क असतात, 10 वर्ष झाले काम केलेलं आहे, अनुभव आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही लाभार्थी आहात आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी जर सकाळपासून जर सांगत असतील की सर आम्हाला पैसे आले, सर आम्हाला पैसे आले, होऊ शकते आमच्याकडून चूक होऊ शकते, एखाद्या वेळेस आमच्यासारख्या इन्फ्लुएन्सर कडून, व्हिडिओ डिजिटल कंटेंट क्रिएटर कडून चूक होऊ शकते, किंवा जाणून बुजून सुद्धा माहिती अपडेट कळाली की बा उद्या येणार आहे, त्यामुळे असं होऊ शकते की आजपासून सुरू झाले असे सांगण्यात येऊ शकते. परंतु तुम्ही लाभार्थी आहात आणि तुम्ही लाभार्थी खोटं बोलू शकत नाही मित्रांनो. तुम्ही एकमेकांची दिशाभूल करणार नाही आणि आमची सुद्धा नक्कीच दिशाभूल करणार नाही. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की ज्यांच्याकडे फोन पे आहे त्यांनी आजच चेक केलं तरी सुद्धा हरकत नाहीये. ज्यांच्याकडे फोन पे नाहीये त्यांनी उद्या सकाळी बँकेमध्ये जाऊन पुस्तक नेऊन पुस्तकावर एंट्र्या घेतल्या तरी सुद्धा हरकत नाही, विचारपूस केली तरी सुद्धा हरकत नाहीये. आणि आपण नेहमी पाहत आलेलो आहे की जेव्हा वितरण सुरू होते, आवश्यक नाही की ताबडतोब एकाच दिवशी हे सर्व काही वितरण होऊन जाते. वितरण 2 ते 3 दिवसापर्यंत चालते. संजय गांधी निराधार योजनेचं आणि दिव्यांगाचं तसं पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसारखं नाहीये. ते वितरण सुरू झालं की होता तर एका दिवसामध्ये जवळपास सर्वांना ते येऊन जाते. आता याची कुठे नोटिफिकेशन नाहीये, पॉपअप आलेला नाहीये, एस पोर्टलवर सुद्धा काही अपडेट नाहीये, शासन निर्णय सुद्धा समोर आलेला नाहीये. त्यामुळे संभ्रम असणे आवश्यक आहे. परंतु सकाळपासून खरोखरच खूप सारे लाभार्थी सांगत आहे की आम्हाला पैसे आले, आम्हाला पैसे आले, आम्हाला पैसे आलेले आहेत. तर आता माझी आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, इतर योजनेचे म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या योजनेचे जे लाभार्थी आहेत आणि ते मोबाईल वापरतात, अँड्रॉइड मोबाईल वापरतात आणि ते हे व्हिडिओ वगैरे पाहतात, फेसबुक पाहतात, युट्यूब पाहतात, त्यांच्यापर्यंत जर हा माझा व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच 100% तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून, तालुक्यातून आहात, तुम्हाला पैसे आले का नाही आले का, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्याच्या नंतर नक्कीच 100% कळवा. याच्या व्यतिरिक्त काही अपडेट असेल, काही बदल असेल, वितरण सुरू झालं आणि वितरण जर थांबलं तरी सुद्धा माहिती संकलन करून, पाठपुरावा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आणि मी परत 2 दिवसांमध्ये काय अपडेट आहे ती अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. परंतु सद्य परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही सांगत आहात, त्यामुळे तुम्ही कुठं सांगू शकत नाही आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी सांगत आहे. होऊ शकते एखाद्या वेळेस एखादा लाभार्थी जाणून बुजून फसवाफसवी करू शकतो, मजा करू शकतो, चला यांना एक माहिती देऊन टाका, अपडेट देऊन टाका, लगेच व्हिडिओ बनवून टाकतील, मग लोक यांना शिव्या घालतील, कमेंट करतील, बॅड कमेंट करतील, यांना काही सुचत नाही, यांना काय एखाद्याने फुसकी सोडून दिली की लगेच व्हिडिओ बनायला तयार होऊन जातात. असंही काही वेळेस होऊ शकते. पण मला माहित आहे दिव्यांग योजनेचे जे लाभार्थी आहेत इतके प्रामाणिक आणि निर्जळ सामान्य पाण्यासारख्या नितळ मनाचे आहेत की अशी चूक, अशी भूल ते
करतच नाही, तर मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतो आणि 10 वर्षापासून काम सुद्धा करत आहे. तर आपल्या सर्व दिव्यांग बांधवांना सुद्धा मी ते सांगू इच्छित आहे की इतर बांधवांना सुद्धा संपर्क साधा, विचारपूस करा, त्यांना मदत करा. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असतील, त्यांच्या एखाद्यापैकी जर कुणाला आले असतील तर त्यांना सांगा, किंवा त्यांना निदान एवढं तरी सांगा त्यांच्याकडे मोबाईल नसू शकतात किंवा नसतातच, म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ग्रामीण भागामधले त्यांच्याकडे, किंवा असले तर त्यांना फेसबुक युट्यूबचं एवढं ज्ञान नाही किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये ते ॲप इन्स्टॉल नसतात, तर त्यांना सुद्धा कल्पना करा की नाही बा उद्या तुम्ही बँकेमध्ये जाऊन किंवा पुस्तक देऊन किंवा कुठे जर तुमच्या गाव पातळीवर गावगाड्यामध्ये जर CSC सेंटर हे जे पॉईंट जर असतील CSPचे, तर तिथे जाऊन बोट ठेवून आधार घेऊन चेक करा, इन्क्वायरी करा, पैसे आले का त्यांना विचारपूस करा. जर आले असतील तर त्यांना ते पैसे काढण्याकरिता मदत होईल. आता पाण्या पावसाचे दिवस आहे आणि तेवढ्या पैशामध्ये त्यांचा महिन्याभराचा उदरनिर्वाह, किराणा, तेल, साखरेपत्ती आणि औषधी, दवाखाना हे सर्व काही असते तेवढ्याच पैशाच्या मात्र उदार उसनवारी करतात ते, जर मागे पुढे पैसे जर नाही आले तर. त्यामुळे त्यांना तुम्ही जर सांगितलं, कल्पना दिली तर 100% नक्कीच मदत होईल. आणि आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी उशिरा काय होणं त्याला कारण होते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लाईन नसणे, कन्फर्म करणे, खूप साऱ्या लाभार्थ्यासोबत परत समक्ष बोलणे आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणे, याकरिता वेळ लागला, याकरिता मी क्षमा याचना तुमच्याकडे माझ्या वतीने तुमच्याकडून क्षमा मागतो, याचना करतो. परंतु आशा करतो की नेहमीप्रमाणे माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याकरिता जी गोड बातमी आणतो, अपडेट आणतो, विश्वासार्ह माहिती आणतो, तुम्हाला विश्वासार्ह वाटते सुद्धा, कारण की एवढ्या व्हिडिओवर तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या अनुदानासंदर्भातली तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरिता आज सुरुवात झाली. ही जी गोड बातमी, ही अपडेट, ही माहिती आहे नक्की 100% तुम्हाला उपयोगी ठरेल, आधारवर ठरेल, कामाची ठरेल, विश्वासार्ह ठरेल. तर ही माहिती आपल्या महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, विधवा माता भगिनींना सुद्धा पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही बातमी कळेल आणि ते सुद्धा विचारपूस करण्याकरिता उद्या मोकळे होतील आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याच्या नंतर नक्कीच तुमचे ते आभार सुद्धा मानतील मित्रांनो. तर मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमी सांगतो, माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या एका व्हिडिओमध्ये आणतो, त्याप्रमाणे भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत